विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि या मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेच्या वतीनं उदय सामंतजी, रामदास आठवलेजी आणि इतर मान्यवर सुद्धा आज या सभेसाठी आलेले आहे आणि या बारामती विधानसभा मतदारसंघातून मागे अजितदादा पवार सुद्धा विक्रमी मतांनी निवडून गेले होते आणि या सगळ्या विक्रमाला मोडून यावेळीच बारामतीची जनता सुनेत्रा वहिनी पवाराला अशा भरघोस मताने निवडून देतील अशी आम्हाला खात्री आहे। आमच्या नेत्या अजितदादांना खरी श्रद्धांजली हीच राहणार आहे बारामतीच्या जनतेकडून की त्यांनी वहिनीला निवडूनच दिलं नाही, पण या महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवीन नेतृत्वसुद्धा त्यांनी प्रदान केलं आहे अशी आम्हाला या जनतेकडून अपेक्षा आहे। आणि अपेक्षाच नव्हे पण आम्हाला खात्री आहे की बारामतीचे लोक सदैवप्रमाणे अजितदादाच्या पवार कुटुंबाच्या मागे उभे राहतील आणि आम्ही सर्व आमच्या सुनेत्रा वहिनी पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वाढवायचं काम करू आणि आम्हाला खात्री आहे की महायुतीमध्ये राज्यात देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये, एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये आणि तसंच भारतामध्ये आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही महायुती आमची अजून मजबूत होऊन काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये जसं मागच्या वेळी 235 आमदार महायुतीचे निवडून आले आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही थोड्या आम्ही कमी जागा लढवली तरी 41 आमचे आमदार निवडून आले, त्याचप्रमाणे या पक्षाची निरंतर प्रगती होणार आणि आमच्या सुनेत्र वहिनीच्या नेतृत्वामध्ये होणार। सर, तुम्ही दिल्लीमध्ये होतात आणि ज्या पद्धतीने आरक्षणाची सध्या परिस्थिती निर्माण झाली, विधेयक त्या ठिकाणी मतदान जे आहे ते कमी पडलं आणि विधेयक त्या ठिकाणी होऊ शकलं नाही, पारित होऊ शकलं नाही। आज भाजप देशभर या गोष्टीचा निषेध करताना असं आहे की महिला विधेयक 2023 पारित सगळ्यांनी सहमतीने केला। आता लागू करायचा प्रश्न होता ते 2029 आदरणीय पंतप्रधानांनी ठरवलं की हे फक्त आपला म्हणजे पार्लमेंटचाच एक कायदा नव्हे पण ते अंमलात आणावं आणि त्या हिशोबाने बरेच त्याची प्रक्रिया करावी लागत आहे। डिलिमिटेशन आणि बाकीच्या गोष्टी जे आमचे विरोधक आमच्यावर टीका करतात आणि लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहे, डिलिमिटेशन केल्याशिवाय आपले मतदारसंघामध्ये विस्तार होऊ शकत नाही। आज भारताची 140 कोटीची लोकसंख्या आहे आणि या 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये आपण मतदारसंघाचा विस्तार केल्याशिवाय आपण इतक्या मोठ्या आपल्या जनतेची अपेक्षाला आपण पूर्ण करू शकत नाही। त्या अनुषंगानं मोदी साहेबांनी पावलं उचलले होते। आता ह्या विरोधकांना टीकाच करायची असेल, जर तुम्हाला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्येच विश्वास राहिला नसेल तर तुम्ही सरकार, इलेक्शन कमिशन हे काय मतदारसंघ बदलून घेतील वगैरे वगैरे, ते 543 या आज असलेले मतदारसंघामधून नरेंद्र मोदी आणि महायुतीची NDAची सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेली आहे। तेव्हा तुम्हाला या 543 मतदारसंघामध्ये काही संशय नव्हता, आता तुम्हाला त्याच्यातही संशय लागते। त्यानं तुम्हाला उद्याचा वाढीव म्हणजे आमच्या बहिणीला आपण 33% अधिकार देण्याचा आपण विचार करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला हे योग्य वाटत नाही। मग शेवटी हे करू काय इच्छितात? आता 543 मतदारसंघामध्ये आमच्या बहिणीला ते देण्याचा प्रबंध ऑलरेडी सरकारने केला होता, आमच्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालेला होता 2023 मध्ये। आता पाहू, आता एकदा अजून
मला वाटते की सरकार प्रयत्न करतील, विचारविनिमय होतील, पण शेवटी आमच्या बहिणीला आम्ही अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही. शरद पवारांची तब्येत जी आहे ती खूपच डाऊन आहे अशा पद्धतीची माहिती होती. तुम्ही काय म्हणता? मी पवार साहेबांना आणि सुप्रिया ताईंना मी आजच्या या सभेसाठी यायला मी विनंती केली होती. सुप्रिया ताई जरूर येत आहेत असं मला त्यांनी सांगितलं. आज येतीलही. आणि पवार साहेबांना मी स्वतः विनंती केली की तुमची तब्येत जर बरी नसेल तर या उन्हात एवढा लांब प्रवास बारामतीपर्यंत करणं हे योग्य राहणार नाही. तुमच्या आशीर्वाद असू द्या आणि सुप्रियाताई तुमच्या वतीनं इथे बारामतीच्या जनतेला ते आवाहन करतील अशी आम्ही विनंती केली. आणि मला असं वाटतं की पवारसाहेबांनी प्रकृती बघून ते येऊ नये, प्रवास करू नये आणि त्यांचा आशीर्वाद इथे आमच्या सुनेत्रा वहिनीवर असू द्या ही मी त्यांना विनंती केली आहे. पवार प्रचार करत होते मागच्या 2-3 दिवस, मात्र भाजपवर सातत्याने ते टीका करत होते. असं आहे की आता वहिनीच्या प्रचार करायला कोणी येत असेल तर आम्ही स्वागत करू. शेवटी त्या आमच्या नेत्यांचा प्रचार कोणी करत असेल, या बारामतीमधून प्रतिनिधित्व सुनेत्रा वहिनीला देण्यासाठी कोणी प्रचार करत असेल आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना मदत करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू.